लोणी बाजार परिसरातील वर्दळीच्या ठिकाणी बांधकाम करताना सुरक्षिततेचे उपाययोजना न करता बांधकाम सुरू केल्याने शुक्रवारी अर्धवट बांधकाम कोसळून तमन्ना कांबळे हा कामगार मृत्युमुखी पडला, तर दोघे कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेला जबाबदार धरून या मिळकतीचा मालक आणि बिल्डरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मिरज सुधार समितीने उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांच्याकडे केली आहे. मृत्युमुखी पडलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना 50 लाखाची नुकसान भरपाई देण्याची मागणीही मिरज सुधार समितीने केली आहे. यावेळी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए. काझी, अध्यक्ष आसिफ निपाणीकर, शंकर परदेसी, नरेश सातपुते, शकील पिरजाते आदी सदस्य उपस्थित होते. मिरज शहरातील लोणी बाजार परिसरामध्ये जुबिली कन्या शाळेच्या शेजारी एक बांधकाम सुरू आहे. सुमारे 5000 चौरस फुटाचे बांधकाम आहे. हे बांधकाम करताना संबंधितच्या मिळकतीच्या मालकाने किंवा त्या देखरेखीसाठी असलेल्या बांधकाम देखरेखीसाठी असलेल्या ठेकेदार इंजिनियरने त्या गजबजलेला परिसर आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी लहान मुलांची शाळा आहे. तर या ठिकाणी बांधकाम होत असताना त्यांनी कोणत्याही बांधकाम नागरिकांच्या सुरक्षित असेल किंवा कामगारांच्या सुरक्षित असेल कोणत्याही त्यांनी दखल घेतली नाही. याचा परिणाम म्हणून आज शुक्रवारी दुपारी 11:30 वाजण्या सुमारास या ठिकाणी अर्धवट झालेले बांधकाम कोसळून एक तमन्ना कांबळे नावाचा कामगार ठार झालेला आहे आणि दोघे कामगार जखमी झालेले आहेत, गंभीर जखमी झालेले आहेत. या संदर्भात आज आम्ही मिरज सुधार समितीच्या वतीने माननीय पोलीस निरीक्षक साहेबांना आणि DYSP साहेबांना आम्ही विनंती केली की अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने सुरक्षितता धोक्यात घालून जे बांधकाम सुरू आहेत त्या बांधकामाला कुठेतरी पायबंद घालणे गरजेचं आहे आणि संबंधित जो कामगार ठार झालेला आहे याला सदोष त्या संबंधित त्या ठेकेदारावर आणि त्या मिळकतदारीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी आम्ही मिरज सुधार समितीच्या वतीनं आज माननीय पोलीस निरीक्षक यांना केलेली आहे.